पप्पा तो तुमचा चुलत भाऊ आलाय तो गुटखा का खातो तो लाले काका. अरे दादा कसा आहे, काय म्हणतोस? काय गू खाऊन आलायस काय? म्हणजे गुटखा खाऊन आलायस का असं विचारतात पप्पा. अरे तुला तर माहिती आहे ना दादा, ही आपली पॉवर सप्लिमेंट आहे, याच्याशिवाय दिवसच जात नाही आपला. हागायला येत नसेल ना? काय म्हणजे हसायला येत नसेल ना, बोर जात असेल दिवस हे मिळाला नाही तर, असं म्हणायचंय पप्पांना. आता काय करणार दादा, आलेली खोड मेरे जात नाही. मग मर की लवकर. लवकर आठवण आली आमची. काय कारण काढला काका यायचं? हाय का? अरे माझ्या दादाच्या घरी यायला मला कसलं कारण लागतं? ऐका ना दादा, तुझं घर माझंच घर. तुझ्या बापाने पण असंच सेम डायलॉग मारून माझ्या बापाची जमीन अडकली होती. अरे दादा काय तू पण त्या जुन्या गोष्टी सगळ्यात बसलाय. हे असं गू चगळण्यापेक्षा तरी बरंच आहे. गुटखा म्हणायचंय त्यांना. मी आलो ना टुकून. गिळून टाक जशा आमच्या जमिनी गिळल्या. म्हणजे जमिनीवर थुकू नका, थुका गिळा, प्रदूषण टाळा. काय बोलते वास काय ना. ते काय गिळायचं असतोय, गिळला त्रास होईल ना मला. हो गिळा नाही तर नका गिळू, पुढे जाऊन तुम्हाला त्रासच होणार आहे याचा, त्यापेक्षा सोडून द्या ना. अरे बाळा सोडायची इच्छा तर मला पण आहे रे, पण कसं सोडू कळत नाही. अहो मग काका हे राईज वापरा ना. हे काय? हे एक निकोटीन गम आहे, हे तुम्हाला तुमचा गुटखा सोडवण्यासाठी मदत करेल. अरे वा, आजपासूनच प्रयोग करतो. मनीषा माझा पट्टा घेऊन ये. पप्पा थांबा थांबा थांबा. काय आत्ता मारा. फॅमिली ग्रुपला टाकतो. थांब, परत जर माझ्या घरी आला ना तुझा बोचाच लाल करीन. पळाला का? बरं झालं हाणलत त्याला. तू काय असतोय, गुटखा सोडायचं चिंगम तुझ्याकडे काय करतंय? आपलं ते प्रदूषण थांबवण्यासाठी पप्पांचा प्रयोग करते आम्ही शाळेमध्ये, कॉलेजमध्ये आपलं जॉब करत. मला मनीषा आपलं आई बोलते वाटतं, मी जातो.